5-6 मोठे वाचून काम करतात. यातला जो मीनावर किशोर संगुले ते 4-5 नाही टाकळी म्हणून गाव आहे. तसं म्हणल्यानंतर त्यांनी त्या वाटणीला गाडीमध्ये गावात फोन होते. त्यावेळेस सरपंचाला फोन केला की असा लवकर बोल गावातले काही पोरं तिथं समोर गेले आरोपी ते 6-7 जण ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये गावातल्या सरपंचाचा व्हिडिओ टीव्ही आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्लॅश केला. त्याच्या गावातील जी गट आहे त्या गटानं त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे खूप असं त्यांना ते त्या टोल नाक्यावर आल्यानंतर मागून त्यांनी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढे आडवी की जी बॅरिकेड असतात मागून एक गाडी पुढून एक गाडी अशी बॅरिकेड असतात. जो ड्रायव्हर होता शिवराज त्याच्या मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हातावर दाखवून खालायचं नाही सांगितलं आणि ह्याला बाजूला मारहाण करीत बाहेर काढलं. आणि ज्यावेळेस आम्ही 40 मिनिट संबंधित डिपार्टमेंटचा माणूस तिथं हजर घ्यायला 21 मिनिट. ज्यावेळेस सरपंचाचं मयत झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराजला फास्ट बोलून घेतलं आणि त्या पिरियड मध्ये PSI पाटील म्हणून आहे त्याच्यासोबतच्या पालिकांमध्ये पूर्ण केलं पाटीलच मध्यस्थी करायच्या भूमिकेमध्ये होते. माझं मिटलंय आपण मिटवून हे करू त्याच्यामुळे हा भाग आपलं मिटलं मग आपण कुणी काय करणार मरणारे सुदर्शन बोले आणि त्याच्यासोबत 6-7 हो आणि त्या पिरियड मध्ये विष्णू ताटे जे त्याला बारक्या भावानं फोन केला म्हणजे आता संबंधित आहे असं म्हणून जेव्हा असं उचललं करा ठीक आहे म्हणजे मी सोडतो करतो असं त्यांनी जवळपास 2-3 तास त्याला करीत ठेवलं. दिसत नाही चेहरा विश्वास हा प्रकारच राहिला ना विश्वास समजून घे थोडी जरा जसं आहे तसं आम्ही आहे ते माहिती त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असेल ती एकच फॅमिली नाही बुधवारी मी चाललो तरी आपल्या घरासमोर ऐकलं आज तरी रस्त्याला धरून मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू. दुसरी गोष्ट पुन्हा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही करू शकत नाही आणि ती ना राहतो पोलीस स्टेशन पुढचा बाप तो बाप राहील. फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला 10-15 गाव पूर्ण बांधारायचे असेल आता घासायला गरज नाही त्याच्यात 4-5 गावात असे की 100% ते सरदार साहेबाला माहिती इथपर्यंत आमचं चळोका पळू झाले लातूर पासून इथपर्यंत तर ते बी आहेत समजायचे. आम्हाला फार मोठी भीती साहेबांना बोलू आपण त्याला किडनॅप केल्यावर गावाच्या 300 मोटरसायकली गेल्या आम्हाला तिथं बाजूला 5 म्हणून गाव आहे कारखाना का नाही त्याच्या बाजूला वस्ती आम्हाला सांगायचं इकडे जीवाची वाडीकडे नेऊन टाकलंय त्या बाजूला टाकलंय म्हणजे त्या नाशिक दिशेने कोणाला येऊन दिलं नाही. शेतीला तलाव छोटासा मायनर टँक आहे कधी भरतो आता ह्या वर्षी भरला बी नाही अर्धा आहे पाणी मध्ये आम्हाला पिण्यापुरतं आहे. कधीच भांडण गावात कधी भांडण होत कधीच नाही. इलेक्शन झालं संध्याकाळी आमचा विषय सगळे
अरे मला खूप चिंता येते शिकून कुठे चूज करू यार तुम्हाला काय बोलावं आता. अशा अडचणीत उभे आहे. शूट